नमस्कार, माझं नाव सोमनाथ सोळंकी, राहणार वाशिम, जिल्हा तालुका वाशिम। मी 5 वर्षापासून डेअरीमध्ये दूध विकतोय। काउंटर आहे माझं कलेक्शन 700 ते 800 लिटर। मी 400 लिटर काउंटरला दूध विकतोय। राहिलेलं 400 लिटर दूध समोरच्या डेअरीला घालतोय। त्या डेअरीचं मला जो येणारा पैसा आहे तो टायमावर येत नव्हता। शेतकऱ्यांना पैसा टायमावर पोहोचत नव्हता। मग ते 400 लिटर दुधाचं करायचं काय, ते 400 लिटर दुधाचं करायचं काय म्हणून मी शोधत होतो की कुठंतरी आपल्याला याची माहिती मिळणार म्हणून। तर मी यूट्यूबला व्हिडिओज पाहिले, त्याच्यावर कळालं की मला ज्ञानसुंदरी सरांचं प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे मी आलो आहे। तिथे चांगल्या प्रकारे सर प्रोडक्ट्स, दही, तूप, पनीर, खवा, श्रीखंड एकदम चांगल्या प्रमाणात शिकवून त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं। नमस्कार, माझं नाव त्रिलोकसिंग प्रकाश देवराडे, राहणार बोधबुद्रुक, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। मी याआधी सरांचं 2 वर्ष अगोदर लॉकडाऊनमध्ये त्यांचं ऑनलाईन केलेलं होतं। ऑनलाईन नंतर त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं ऑनलाईनमध्ये। मग त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की प्रॅक्टिकलीच मला करायचं आहे। त्यांनी मला सांगितलं की आमची अशी बॅच आहे, तर त्या बॅचमध्ये आलो मी। त्याच्यानंतर म्हणजे खूप फरक पडला ऑनलाईन तिथं त्यांनी शिकवल्याप्रमाणे, आणि इथं आल्यानंतर खूप फरक पडला त्यामध्ये। त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या। दही कसं लावायचं, पनीर कसं बनवायचं, ताक, गुलाबजाम, सर्व गोष्टी माहिती दिली त्यांनी, व्यवस्थित दिली। होमराईज कसं करायचं, पाचराईज कसं करायचं दुधाला, त्याबद्दल त्यांनी सर्व सांगितलं। ते दूध चेकिंग त्यांनी विशेष शिकवला मला की दुधात भेसळ कोणती आहे, काय भेसळ कशी चेक करायची, याच्यात युरिया आहे, याच्यात साल्ट आहे, सर्व चेकिंग त्यांनी असं योग्य प्रकारे शिकवलं। त्यांचं मार्गदर्शन सर्व प्रकारे योग्य झालं। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, माझं नाव दिलीप रघुनाथ राणे, मी राहणारा नाशिक इंदिरानगर इथला आहे। माझं बॅकग्राऊंड ॲक्च्युली इंजिनिअरिंगचं आहे, पण पुढं जाऊन मला डेअरी प्रोसेसिंग, डेअरीवर तयार होणारे पदार्थ बनवायचे, त्यासाठी यूट्यूबवर, फेसबुकवर आम्हाला सरांचे व्हिडिओ भेटले। त्याच्यातून एक टेक्निकल माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी आलो। 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये सगळे प्रॉडक्ट, ते टेक्निकल, त्याच्यातले डिटेल कसे बनवायचे ते बनवून दाखवले, त्याच्या टेस्ट सगळ्यांनी केल्या। सुंदर असा अनुभव होता 3 दिवसाचा, आणि सरांनी एकदम घरच्यासारखं एक सगळ्या फॅमिली ग्रुप, राहण्याची, जेवणाची उत्तम सोय होती। घरगुती जेवण आहे, छान आहे। कोणलाही डेअरी इंडस्ट्रीत जायचं असेल 100% सरांचा क्लास करावा असं मी रिकमेंड करतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव जयंत विनायक पाटील आणि मी अक्कलकोटचा राहणारा आहे, आणि तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। तर इकडे मी आलतो राजगुरुनगर ज्ञानसुंदरी दूध प्रशिक्षण केंद्र इथे सरांकडे। ॲक्च्युली मी ह्यांचा व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर, मी आणि माझ्या मम्मीनी बघितलेला। आणि आम्ही पहिल्यापासून असं दूध विकत होतो, फक्त असं बरवा टाईपमध्ये विकत होतो, आणि जे राहिलेलं दूध ते शक्यतो डेअरीमध्ये घालत होतो। सो आम्हाला कळत नव्हतं की दूध करायचं काय, कारण आम्हाला त्यामध्ये प्रॉफिट पण येत नव्हतं काय। सो सरांचा आम्ही व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर, त्यावरनं आम्हाला वाटलं की यावं इथे। तो आम्ही आलो इथे। पहिली येताना वाटलं म्हणजे हे एका गावामध्ये, सो वाटलं की खरंच आहे का नाही, बट इथे होतं। खूप सुंदर आहे की चांगलं वातावरण, ते चांगलं इथे। सर पण खूप चांगलं एक्सप्लेन करतात, सरांकडे खूप नॉलेज आहे, त्याच्यानुसार त्यांनी चांगलं एक्सप्लेन पण करतात आपल्याला कळून येतं। जे त्यांनी 13-14 जे प्रोडक्ट सांगितले आपल्याला, त्याबद्दल पण चांगलं रिव्ह्यू आहे माझा, कारण जी आम्ही टेस्ट करून बघितली, जी प्रोसेस होती त्यांची प्रोसेस ही खूप टेक्निकली होती, प्रॉपर की किती पर्सेंटेज घ्यायचा, की ह्यानुसार हा पर्सेंटेज किती आहे, आणि त्यानुसार करून बघितलं तर टेस्ट पण एकदम भारी आली, आणि हायजेनिक पण होतं। त्यांनी आम्हाला सांगितलं हायजेनिक कसं ठेवायचं, अँड दॅट्स ऑल। ठीक आहे, चालेल, धन्यवाद। नमस्कार, मी अर्चना विनायक पाटील, राहणार अक्कलकोट, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी ट्रेनिंगसाठी सरांकडे आले आहे, आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे, आणि ज्याच्यासाठी मी आले ते पण मला शिकायला भेटलं। माझ्याकडे सध्या आता डेअरीचं प्रोडक्ट कुठलंच नाही आहे, पण दूध आहे, त्याच्यापासून काहीतरी बनवायचं होतं मला, त्याच्यासाठी मी आले होते। ते शिक्षण मला भेटलं आहे, आणि प्रोडक्ट पण सगळे टेस्ट पण चांगले आहेत प्रोडक्टचे, सगळे प्रोडक्ट चांगले शिकवले आम्हाला, आणि आमचा ग्रुप पण खूप छान आहे। वातावरण खूप खेळीमेळीचं होतं, आणि खूप छान वाटलं।